संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हळहळ व्यक्त होत असलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो पेटून उठला आहे आणि याच संदर्भात आज बीड येथे मोर्चाचे आयोजन केले होते। या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने जनसमुदाय जो आहे तो उपस्थित होता। यावेळी या मोर्चामध्ये छत्रपती संभाजीराजे व आमदार क्षीरसागर काय म्हणालेत ऐकूया। छत्रपती संभाजीराजे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं। संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत। आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला, मी अगोदर बोलतो। तर त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराणं आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। संतोष देशमुखांची हत्या झाली, मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही, महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे। आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो, त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना। मला 2 मिनिटं विराज पाहिजे, 2 मिनिटं विराजला घेतो। हा विराज संतोष भाऊंचा मुलगा। या विराजकडे तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळीने, त्यांच्या भौतिक भावांनी मला फोटो दाखवला। ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने त्यांना मारलं गेलं, हत्या केली। या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघवलं नाही, मला भावलं नाही। ते मी घाईवून गेलो। हे महाराष्ट्र आहे, हे शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का? काय आपला अधिकार होतो? हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कण दिलेत का? ही दहशत, म्हणजे ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने आणि त्याच्यावर आजही निर्णय होत नाही, हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे। मी जास्त काही बोलणार नाही, आज मी मुद्देशीर बोलणार आहे। आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडळीला भेटलो, बोललो, त्याची चर्चा केली, अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं, आणि त्या एकच निर्णय मी घेतला, एकच निर्णय मी घेतला। तो निर्णय हा होता, मी सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो मोरक्या आहे, त्या मोरक्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे। मी नाव घेऊन सांगतोय, नाव घेऊन कोर्ट करून सांगतोय। छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही, तरी मी कोर्ट घेऊन सांगतो, तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका, हे मी त्यावेळी सांगितलं होतं। पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय, देतील का, हकालपट्टी करतील। पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज, आणि ते सांगण्यासाठी मी इथं आलोय। आणि ते म्हणजे जर काय त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचं पालकत्व घेणार। आम्हाला दहशत चालत नाही, आम्हाला दहशत चाललं नाही। शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकर
आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण बसत असेल तर माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे, मी इथं येणार. हो, काय चाललंय, काय चाललंय? आपल्याला बीड बिहार करायचंय का? बीड बिहार करायचंय? मग आपल्याला इथं सगळ्यांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे महाराष्ट्र आहे आपलं, हे बीड आपल्याला, हे बिहार नाही आपले, हे महाराष्ट्र. बीडवर आमचं प्रेम आहे. हो, तिथं 19 दिवस झालेले. किती दिवस झालेत? 19 दिवस झालेत. आरोपी सापडत नाहीत. ते 3 आरोपी सापडत नाहीत अजून. आणि त्यांचा मोरक्या, मला शब्द हा मी धरून घेतला, हा मोरक्या त्यांचा आहे. कसा मोरका आहे तो सगळ्यांनी इथं वक्त्यांनी सांगितलं. तो मोरक्या बिंदासपणाने इंस्टाग्रामवर त्याची पोस्ट होतो, मी दर्शनाला गेलोय. हे कसं चालते हो? मला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय, सरकारला विचारायचंय, हे कसं तुम्ही चालवून घेता? तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात? एसआयटी लावली मानतात. ठीक आहे, त्या एसआयटीवर मी बोलतो, पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोनमध्ये, त्याच लाईनमध्ये की हा मोरक्या खंडणीत दोषी आहे. हे कोण बोलले? मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात. मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही? आपला प्रश्न सर्वांच्या वतीनं सरकारला. हो, त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय, इथं मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात, काय म्हणतात की हा वाल्मिक कराड, हा धनंजय मुंडेंचं पान सुद्धा आलं त्याच्यामुळं. हे कोण बोलते? मी नाही. कोण बोलते? धनंजय मुंडे बोलतात. आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात, पंकजाताई मुंडे म्हणतात. धनंजय मुंडे काय म्हणतात? माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, माझे त्यांचे घरचे संबंध आहेत, आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला, या मोरख्याला वटमुक्त्यार पत्र सुद्धा दिलेलं आहे व्यवहार करण्यासाठी. ज्या माणसाला वटमुक्त्यार पत्र दिलं, कोणाला दिलं जातं वटमुक्त्यार पत्र? जो विश्वास होतो त्याला दिलं जातं. मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिक करायला अटक करण्यासाठी? त्याला माहित नाहीये कुठे दिवस रात्र एकमेकाशी बोलतात, कुठं काय करायचं, कसे पैशाचे उलाढाल करतात हे सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला. मग त्याला माहित नाही कुठे ठेवलंय? सगळं ठेवलंय, सगळ्यांना कल्पना आहे, पूर्ण महाराष्ट्राला याची कल्पना आहे. पण आता आम्ही कदापि ही दहशत खपवून मुळीच घेणार नाही. मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने अजितदादांना सुद्धा सांगायचे, तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय, तुमचं मोठेपण एकदा तुम्ही आला, पण अजितदादांना सुद्धा सांगायचे, तुम्ही आयुष्यभर परखटपणाने बोलू नका. मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे, पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने. करेक्ट? आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही. आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा. तुमच्या जर धमक असेल, तुमच्या जर हिंमत असेल, त्यात पहिलं या मंत्रीला हाकलून करायला पाहिजे. हा कचरपटी करायला पाहिजे मंत्रिमंडळावर. हो, कसं सहन करायचं आपण? एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता. काय वार केलेत, किती वार केलेत. हे महाराष्ट्र आहे. काय आमचा अधिकार आहे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं? काय अधिकार आहे आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं? सगळ्या समाजातले लोक इथं आलेले, सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले. अहो, तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेलं नाही. तो काय म्हटलं, मी सरपंच आहे, मी 15 वर्ष 3 टर्म मी सरपंच आहे. एका सामान्य घरातला त्याचा जन्म, एक गरीब समाजातला मुलगा, प्रामाणिकपणे एवढंच 3 वर्ष सरपंच पद भुसवणं, 3 टर्म. कोणाला चेष्टा नाही, मला नाही वाटत महाराष्ट्राचा मुद्दाम पाहिजे. तो कोणाला वाचवला जातो? बौद्ध समाजाचा, दलित समाजाचा अशोक सोनवणेला बहुतेक त्या मुलाला वाचवला जातो. आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदाचा मोर्चा घडलाय ज्याच्यात जातीच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं, आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं आहे. एक चांगली मागणी आवाज साहेब तुम्ही मी चर्चा करत होतो, ती म्हणजे एसआयटी जी नेमलेली आहे,
आणि त्या दिवशी मी घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं, राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे. आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे एसआयटीवर? आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या, ज्याला इथं बाहेर फेकलं. सगळ्यांचं एक मत आहे, का कुमावतला इथं बाहेर काढलं? शहाजी उमाप सारखा अधिकारी आम्हाला द्या. शहाजी उमाप सारखा आम्हाला अधिकारी, आम्हाला पारदर्शकपणाने ह्याचा निर्णय लागायला पाहिजे. पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं. सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे. एवढ्या उन्हात तानात सुद्धा हजारो लोक इथं एक माणूस इथं हल्ला नाही. ही आणलेले लोक नाही, हे सगळ्या भावना एकदा आक्रोश दाखवायला सगळे आले. हे बघा उजवीकडे कसे बसले लोकांवरती पत्र्यावर. कोण बसले कोणासाठी? हे संतोष देशमुखांसाठी तर बसले, पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणुसकी जपण्यासाठी हे सगळे जपले. क्रूरपणा हा संपवण्यासाठी इथं बसले. माझी सगळी तुमच्या नेत्याकडनं सगळ्यांना विनंती राहणार, तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील, जे कोण असतील, अहो राजकारणाच्या पलीकडे आपण काहीतरी विचार करू. राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त आहे. संतोष देशमुख हा निमित्त, पण ही दहशत प्रामुख्याने बीडमध्ये या 20-25 वर्ष चालू. मला ज्यावेळेस सगळ्या सांगितलं, रील्स दाखवले मला, मी घाबरून गेलो तुमचे रील्स बघून. 1200 की 1300 तुमचे गन लायसन्स, स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन. बंदुकीचा अधिकार आमचा आहे, आम्ही बंदूक आमच्या माप आहे बंदूक, पण आम्ही हातात धरली की बंदूक अशी धरली आहे का? आणि आज नाही 350 वर्षापासून आम्हाला ती सवय, ते रक्तात आहे आमच्या रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही की किंबहुना कोणा तलवार दाखवणं, किंबहुना बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही. ती सुद्धा लोकशाही त्यांनाच मंत्री पडत देते तुम्ही. ह्या रील्स बस शेवटचं हे सगळ्यांनी ठरवलंय, त्याच्यात मार्ग निघाला नाही. मनोज जरांगे असतील, सगळे मंत्रिमंडळ, सगळे माजी मंत्री असतील, आजी मंत्री कोण आहेत, बाकी सगळे आमदारगण असतील, सगळ्या पक्षातले लोक असतील, सगळ्या समाजातले लोक असतील. आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरचा ज्या आपण बुडीत घालणार, हा माझा सगळ्यांना मेसेज आहे. हा महाराष्ट्राला माझा एकच मेसेज आहे, मी मोठा नाहीये, परत एकदा सांगतोय, छत्रपती घराणं मोठं आहे. आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्याचे संस्कार आपल्याला जपायचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती, संभाजीराजे नाही, संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असणार आहे, तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत असणार आहे. या न्याय मिळवून देण्यासाठी आपलं सगळं असणार आहे. मी काय काय करणार आहे मी इथं बोलणार नाही. त्या विराजला माहित आहे, त्यांच्या भगिनींना माहित आहे, त्यांच्या भावांना स्वामी, मी त्या दिवशीच बोलून आलेलो त्याला. मी इथं मी ते बोलून मी छोटपणा करणार. मी जबाबदारी काय घेतली मी त्यांनाच सांगितलंय, बाकी कुठल्या नेत्याकडे पेपरला सुद्धा सांगितलं, बोलून दाखवलं नाही, किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलं नाही. आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे. आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इथनं हलू नका, बाकी सगळे संयोजक सांगतील. एवढं बोलून टाकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मी 2 मिनिटात माझे शब्द मांडणार आहे. पण आपण सर्वजण आपण या एक मिनिट वेळ आपल्याला स्टेजवरती इथं जमलेले सर्व आदरणीय, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मनोज दादा, आपल्या या व्यासपीठावर असलेल्या सर्वच पक्षातून आलेले आमदार, सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, सर्व जाती धर्मातून आलेले सर्व, संतोष अण्णा देशमुख या कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आलेले आपण सर्वच मान्यवर. मी या व्यासपीठावरती फक्त अण्णा 2 मिनिटं बोलणार आहे मी, पण घटनाक्रम कसा झाला ह्याचं मी सांगणार. त्या विंडमिलच्या प्रकारामध्ये बघा बरं का, माणुसकी कशी असती बघा. तो जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता. संतोष अण्णा देशमुख हा मराठा समाजाचा होता.
जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली, तो खंडणीचे हे जे वाल्मिक अण्णा करायचे हे जे गुंड लोक तिथं गेले होते, त्या वॉचमननी जेव्हा तिथं अडवलं तेव्हा संतोष अण्णा देशमुखनी उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं, तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. बरोबर आहे की नाही विषय? जे जातीपातीचं राजकारण अण्णा आपल्या महाराज उगा जिल्हा आमचा म्हणतो, आमचा जिल्हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पहिला ओबीसी आहे की ठामपणे म्हणतो ह्या वाल्मिक करायला आत टाका म्हणून. आवर्जून आपल्याला इथं सांगेल की या घटनेनंतर गावाच्या लोकांना सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठवू. आपण सगळ्यांचे भाषण तिथं बघितले, सगळ्यांनी कळकळून. मी तर विरोधी पक्ष बारकावरती आहे, पण धस अण्णा तर भाजपमध्ये आहेत ना. आमचे प्रकाश दादा तर अजितदादाकडे आहेत ना. आमचे आव्हाड साहेब तर आमचे, पण छाती ठुकून म्हणले ना टाका म्हणले ते. आणि सगळ्यात महत्वाचं की सीएम साहेबाच्या जवळचे अभिमन्यू पवार, मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली तर सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली आहे. त्या माणसासाठी एक टाळ्या, सगळ्यांसाठी टाळ्या. हा काही कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही. सरकारमध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही, म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं. आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी तिथं सभागृहासमोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाहीत. आमचं एक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून बारीक लक्ष अण्णा, तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात, अजून 5 मिनिटं जर अण्णा जर तिथं बोलले असते तर सभागृह ढसढस रडलं असतं तिथं. हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय. त्याच्यामुळं काळजी करू नका. ह्या ज्या माणसांनी, पवारसाहेब, अभिमन्यू पवारसाहेब, तुम्हाला मी म्हणलं होतं लोकांमध्ये रोष आहे, लोकात शांतता आहे, पण जेव्हा मोर्चा निघेल तुम्हाला दिसेल ह्या कोणता जातीपातीचा मोर्चा नाहीये. ह्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, 18 पगड जातीचे लोक सगळे या मोर्चामध्ये, एक माणूस आपल्याला गेलेला आहे, आपल्या घरचा माणूस गेलेला आहे, त्याला न्याय देण्यासाठी इथं जमलेले आहेत साहेब. आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली, एसपी साहेबची बदली झाली, ह्या 2-4 दिवसामध्ये कडक कारवाई होती, हे पण प्रामाणिकपणे आम्ही सांगतो. काही अटक झाले, 2 नंबरचे धंदे बंद झाले, पण सर्वात महत्वाचं साहेब की आमची घडीचा काटा एकाच ठिकाणी अडकतो की या वाल्मिक कराडला त्याला फक्त त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अजून अटक नाही. आव्हाड साहेब, दुसरी गोष्ट, त्याचं कनेक्शन डायरेक्ट लागतं त्या खंडीमुळे 302 मध्ये 19 दिवस झाले, अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही. आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं 302 मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे, त्याचा तपास होत नाही. बाकीच्या गोष्टी आहेत. आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला दसांना आणि दादा, तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना, या वाल्मिक अण्णांना संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबाचं आहे. माझी प्रमुखपणे मागणी आहे की एक, मला बोलून द्या व्यवस्थित, एक तर या केसमध्ये 302 मध्ये कट कारस्थानमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे, वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे, ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे.
ही फास्ट ट्रॅकवर चलतात म्हणून सरकारने जाहीर केलंय, तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घेतला पाहिजे. हीच आमची कळकळीची विनंती आहे. साहेब, आमचं काही राजकारण नाही. आज त्यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खूप काही गोष्टी सांगितल्या की खंडीमुळे तिथं हे सरपंच गेला होता. पण खरी परिस्थिती आज आमच्यावर सुद्धा आरोप होता ते की आम्ही राजकारण ह्याच्यामध्ये आणतोय. पण आम्ही राजकारणात त्यांच्या घरी जर गेलो साहेब, अजून सुद्धा पत्र्याचे घर आहेत आणि पावसाळ्यात अजून सुद्धा गळत आहे ते घर. म्हणून आमची प्रामाणिकपणे विनंती आहे, आपल्याला मोर्चापर्यंत थांबायचं नाही. जोपर्यंत ह्यांना न्याय ह्यांच्या कुटुंबाला भेटत नाही, कायमस्वरूपी धसांना प्रकाश दादा, तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही सगळेजण हे वाढून देऊ नका. हा प्रकार आमची कळकळीची विनंती आहे. आणि आवर्जून सांगेन की गुन्हा ज्या दिवशी एखादा खोटे गुन्हे आमच्यावरती लवकर दाखल होते, ती म्हणजे चॉकलेट चारल्या खालचे तेव्हा अंगर कुटुंबियावरती एका महिन्यात 2, 307 आणि 1 अॅट्रॉसिटी. आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगतो 12 तास उशीर लागला. पण आमचे वाघ मनोज दादा तिथं रस्त्यावर बसल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल तिथं करावा लागला. आणि असाच आम्ही जरी सगळ्या वेगळ्या विचाराचे, भूमिकेच्या, सगळ्या वेगळ्या पक्षात जरी असलो, पण ह्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र येऊ, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.